नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मिडनाईट फायनान्स ऑपरेशन उपसूचनांच्या आधारावरती 52 कोटींचा व्यवहार झाल्याचा प्रकार समोर आलाय. 52 कोटी रुपयांच्या ह्या ज्या उपसूचना दिल्या गेल्या यांना डावलून दिल्या गेलेल्या ह्या उपसूचना आहेत. कुठल्याही नगरसेवकांच्या सह्या नाहीयेत. कुठल्या ठेकेदारांनी या सह्या घेतल्यात? नगरसेवकांच्या सह्या मिळवणं तेवढं काही सोपं काम नाही. ठेकेदारांनी सांगितलं पाहिजे की कशा प्रकारे त्यांनी ह्या सह्या आणल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा आर्थिक वाद समोर आलाय. अंदाजपत्रकात कामांचा समावेशच नाही तरी देखील अवघ्या एका रात्रीत 70 पेक्षा जास्त कामांची बिलं काढली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 30 आणि 31 मार्च या 2 दिवसात 52 कोटी रुपयांची बिलं अदा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये नगरसेवकांच्या सह्या, उपसूचना आणि ठेकेदारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. माहितीनुसार 30 आणि 31 मार्च 2026 या 2 दिवसात महानगरपालिकेच्या लेखा आणि वित्त विभागाने उपसूचनांच्या आधारावरती तरतुदीमध्ये वाढ आणि घट करून तब्बल 52 कोटी रुपयांची बिलं अदा केली. 52 कोटी रुपयांच्या ह्या ज्या उपसूचना दिल्या गेल्या त्या म्हणजे माननीय स्थायी समिती आणि माननीय महासभा यांना डावलून दिल्या गेलेल्या ह्या उपसूचना आहेत आणि त्यामध्ये या उपसूचना या सर्व पक्षीय नगरसेवकांनी सह्या केल्या गेल्या असं इकडच्या पदाधिकारी आणि वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातम्या वाचल्या. पण ते जेव्हा आम्ही 52 कोटी रुपयाच्या उपसूचना तपासल्या तर त्या उपसूचनेमध्ये आमच्या शिवसेना आहेत किंवा संदीप भाऊंच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कुठल्याही नगरसेवकांच्या सह्या नाही आहेत. हे आम्हाला पहिलं सांगणं गरजेचं आहे. कारण ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिले तर ते चुकीची कामं करायला निवडून दिलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये आमच्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये आमच्या नावाची बदनामी होऊ नये ही काळजी घेणं आमचं काम आहे. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या सह्या नाहीत. दुसरं म्हणजे की यांनी सह्या ज्या नगरसेवकांनी केल्यात त्यांना त्याची जाणीव असायला पाहिजे होती किंवा त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या पक्षातल्या प्रमुखांनी त्यांना सांगणं गरजेचं होतं किंवा त्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली ह्या सह्या केल्या असतील. कुठल्या ठेकेदारांनी या सह्या घेतल्यात त्याची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जैन साहेबांनी त्यांच्यावरती आरोप केले गेले आहेत पण त्यांनी तिथे बसून काम केलं असताना त्यांना तिथपर्यंत ज्या उपसूचना नेऊन दिल्या गेल्या त्या लोकांची पण चौकशी व्हावी अशी आमची मागणी. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला आहे की या वादग्रस्त उपसूचनांवरती सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या सह्या असल्याचं सांगितलं जात असेल तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सह्या नसून फक्त भाजप नगरसेवकांच्या सह्या असल्याचे दिसत आहे असा दावा करण्यात आलाय. याशिवाय काही नगरसेवकांच्या स्वतःच्या वॉर्डातील विषय नसताना देखील त्यांनी उपसूचनांवरती सह्या केल्याचे दिसून येत आहे. बँकेतनं ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर झालेले पैसे आहेत त्या जर त्या व्यक्तीच्या ठेकेदाराच्या अकाउंटला गेले असतील तर त्याचं हक्काचं बिल आहे. म्हणजे ते म्हणता येणार नाही की ते आपण दुसरे पैसे दिलेत. त्याच्या कामाचं ते बिल आहे. तारखेच्या आधी गेलं नसतं तर या फायनान्शियल इयरमध्ये गेलं नसतं तर ते पुढच्या वर्षी आपल्याला कर्ज स्वरूपामध्ये द्यावं लागलं असतं. हे तेवढंच खरं आहे. त्यामुळं ते जे दिलं गेलं बिल हे त्या ठेकेदारांनी सांगितलं पाहिजे की कशा प्रकारे त्यांनी ह्या सह्या आणल्या किंवा ते थांबवलं गेलं म्हणता येणार नाही. ते त्यांनी सुद्धा त्याच्या जे बाकीचे व्हेंडर आहेत त्यांना ते पैसे दिले असतील कदाचित. यामुळे या नगरसेवकांवरती काही दबाव होता का किंवा आर्थिक व्यवहार झाला आहे का असा संशय उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही नगरसेवकांनी आपल्या सह्या नसल्याचे देखील स्पष्ट केलंय. असे म्हणूनच या प्रकरणात नगरसेवकांच्या बनावट सह्या करण्यात आल्या का असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या आणि नगरसेविका सुलभाताई उबाळे यांनी केले. आता ठेकेदारांची नावं नाही आहेत पण हे ठेकेदार जे आहेत ते राजकीय लोकांच्या संबंधितच असले पाहिजेत. त्याच्याशिवाय एवढी मोठं काम नगरसेवकांच्या सह्या मिळवणं तेवढं काही सोपं काम नाही. आणि महानगरपालिका आजही बाहेरूनच चालवली जाते हे चित्र आता पुन्हा निर्माण झालं आणि महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या हक्कावरती हा गदा आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच महापालिका सभा आणि स्थायी समितीला डावलून या उपसूचना मंजूर करण्यात आल्या का याचाही तपास करण्यात यावा
अशी मागणी करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली जाण्याची शक्यता असल्याचेही समजते. त्यामध्ये उपोषणांवरती सह्या करणारे नगरसेवक आणि बिले अदा झालेले ठेकेदार यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 52 कोटींच्या या वादग्रस्त बिलांमुळे प्रशासनावरती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंच एका रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं कशी काढली? नगरसेवकांच्या सह्या खऱ्या आहेत का? या प्रकरणामागे नेमकं कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं चौकशीनंतरच समोर येणार आहेत. परंतु या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी होणार का, हा आता महत्त्वाचा विषय ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.